तुम्हाला माहिती आहे का, आपण इतरांपेक्षा स्वतःशी जास्त बोलत असतो. दिवसभरात आपण स्वतःशी हजारो वाक्य बोलतो, पण त्याची जाणीवही नसते. मी नेहमीच गडबड करते, माझ्याकडनं पटापट कामच होत नाही, माझं ना डोकंच चालत नाही. जसं जसं आपण स्वतःशी बोलत जातो, तसं आपला ब्रेन आणि बॉडी बिहेव करायला लागतात. आणि ॲट द एंड ऑफ द डे आपण कन्क्लूड करतो, माझ्यात एवढा कॉन्फिडन्स नाही आहे, तेवढं पोटेन्शियलच नाही आहे. पण न्यूरोसायन्स असं सांगतं, आपला ब्रेन बाहेरच्या आवाजापेक्षा आतल्या आवाजाला जास्त गांभीर्याने घेतो. रिपीटेड सेल्फ टॉक इज अ ब्रेन ट्रेनिंग. म्हणून ज्या माणसाला सतत असं वाटत असतं, मी हे करू शकतो, मी हे करू शकतो, त्याचा ब्रेन उपाय शोधायला लागतो. आणि ज्या माणसाला असं वाटतं की हे माझ्याच्याने नाही होणार, त्याचा ब्रेन प्रॉब्लेम शोधायला लागतो. याचा अर्थ एखाद्याचं पोटेन्शियल कमी असतं का? तर नाही, सेल्फ टॉक चुकीचं असतं. म्हणून आजपासून स्वतःशी बोलताना सावध राहा, ब्रेन सगळं ऐकत असतो.